जय जिजाऊ जय शिवराय। तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही झिंजुडे या युट्यूब चॅनलवर। तर बघा आज आम्ही कुठं बसलेलो आहे, तर मस्त झाडाखाली बसलेलो आहे आम्ही आणि सगळ्यांचे चालू आहे आता जेवण। तर तुम्हाला माहितीच आहे आमचं कांद्याची लागवड चालू झाली आहे आणि सकाळपासून खरं म्हणजे व्हिडिओला जरा टाइमच नाही झाला का भेटला, कारण कांद्याची लागवड म्हणजे एकदम धावपळीचं राहतं। तर सगळ्यांचे म्हणजे आता चालू आहे जेवण। तर हे बघा, तर आमच्या आजीबाईन ते आता सगळेजण बसलेले इकडे, सगळ्या मावशीन त्या पण बसलेल्या आहे आणि कविता चालू आहे आता वाढून घ्यायचं। काय भाजी आणली का आज? कढी आणली ना। तर बघ आज मस्त कढी केलेली आज आणि त्याच्यासोबत भात पण आहे, भात आहे पण आहे ना। मावशी काय भाजी आणली आज? आज ना बाई पात आणली, कांद्याची पोळ्या आणल्या बाई, आज तर लय मस्त भाजी आणली। आयटम भारी भारी राहते आपले। मग आजीबाईचं अलगच काम आहे, भारी भारी। त्यांची दीदी पण आलेली, मग ही काय त्यांची नात बी आलेली ना आज, त्यांना कांदे लावू लागायला। मग आम्ही आजा ना कांदे लावतो ना। मग बरं आहे ना, चांगलं आहे ना। तर आता दुपार पण झाली, म्हणलं आता जेवणाचा टाइम झाला होता, तर म्हणलं मग थोडा वेळ भेटला तर आता चला म्हणलं थोडासा एक छोटा ब्लॉग बनवूया आपण आणि या सगळेजण जेवायला। तर वावरात जेवायचं म्हणजे एकदमच भारी वाटत। आणि तसं पण तुम्हाला माहितच आहे का आम्ही वावरात आल्याच नंतर वावरात डबे आणतो जेवायला आणि आज सगळ्याजणी म्हणल्यावर तर एकच नंबर जेवण होणार आहे। आणि आम्ही वावरातच आलो होतो, तर म्हणजे किती कवच चालू होतं आईस त्यांचं जेवायला चला आणि टाइम झाला आणि भूका पण लागल्या, तर मग सगळ्याजणी म्हणे एकदा जेवण करून घेऊ। चला या सगळेजण जेवायला। हा चमचा कढी निघली बाई, कढी आपली गाडी। हा हे काय आता कढी आणली ना, घ्या ना तुम्हाला पण घ्या ना कढी। हा घ्या। आणि आपलं इकडं एवढं रान राहिलेलं आहे लावायचं, तर भरपूर असं आम्ही रान लावत आणलेलं आहे। इकडं 2 दिवस झाले आम्हाला कांदे लागवड चालून आणि इकडं पण राहिलंय आपलं, तर होईन म्हणा उद्या होईन का आजी? हो उद्या होईन ना बाई, उद्या बी ह्याच टायमावर आला ना तर होईन खरंच बरं का। तर आता जेवण पण झाले आणि आता बसलो दर्शिक 5-10 मिनिटं, म्हणलं आता ऊन पण भरपूर पडलेलं आहे आणि थोडा वेळ बसावा। तर झाले का सगळ्यांचे जेवण? झाले ना। कविता लयच हात पाय म्हणून बसली ग, लय थकली काय? थकले कांदे आजी कुठे गेल्या? हाय की इकडं इकडून बसले ना। जेवण झालं का आजी? कढी आवडली का तुम्हाला? लय छान झालती। हा का, बरंय बरंय। तुम्ही झाले का जेवण? दीदीच राहिलं बाई, दीदीच चालू आहे जेवण आता। बरंय बरंय, ती बी थकली ना, आज दिवसभर उन्हातच होती। आजी आता थोडा वेळ बसलो आपण, मग काहीतरी आम्हाला म्हणून दाखवा ना, आम्हाला काही येत नाही बाई, गाणे बी नाही काही। येतं का? बरं आहे ना, म्हणून दाखवा ना आता आम्हाला बाई। आताच्या काळात आम्हाला का आमसारख्या पुरीला कायच येते गाणे, तुम्हालाच येते बाई गाणे। मग जास्त येते, आताची पोरी काय निश्चित शाळेतच जात्या, गाणे आम्हाला लय छान गाणे येते। हा ना, बरं आहे ना। रंजनी गाणं म्हणा ना म्हणून दाखवा ना एखादं। आळंदी पंढरी दोन्ही तीर्थ माझ्या घरी, आळंदी पंढरी दोन्ही तीर्थ माझ्या घरी। आज हाय ग एकादस, साधू संताला उपास, आज हाय ग एकादस, साधू संताला उपास। आळंदी पंढरी दोन्ही तीर्थ माझ्या घरी, आळंदी पंढरी दोन्ही तीर्थ माझ्या घरी। दुसऱ्या दिवशी दुवादस, सुटतीन साधू संतांचे उपास, दुसऱ्या दिवशी दुवादस, सुटतीन साधू संतांचे उपास। आळंदी पंढरी दोन्ही तीर्थ माझ्या घरी, आळंदी पंढरी दोन्ही तीर्थ माझ्या घरी। तिसऱ्या दिवशी गोपालकाला तू का म्हणे गोड झाला,
साऱ्या दिवशी गोपाल काला तुका मने गोड झाला आळंदी पंढरी दोन्ही तीर्थ माझ्या घरी आळंदी पंढरी दोन्ही तीर्थ माझ्या घरी. तर पहा आणि आईनं आणि मावशीनं एकदम असं भारी गाणं म्हणलेलं आहे. तसं पण सकाळपासून आम्ही जेव्हा म्हणजे कांदे लागलो होतो का तेव्हापासून त्यांचे असे देवाचे गाणे चालू होते आणि कांदे लावायला पण एकदम भारी वाटलं आणि दिवस पण इतक्यातच गेला ना तर काही कळलं पण नाही आणि इतकं भारी गाणं म्हणले त्या म्हणजे आम्हाला पण लय आवडलं. तसं आम्ही दोघी जणीच राहतो वावरामध्ये तर आम्ही रोज रोज बोर होत होतो तर आज आई आणि मावशी आल्या तर आम्ही एकदम म्हणजे असा भारी वाटला आम्हाला गाणं ऐकल्याच्या नंतर. आणि आता जेवणाचा पण टाइम झाला होता तर मग मावशी त्यांनी चालू होत सकाळपासून गाणे म्हणायचं काम तर त्यांनी एकदम मग असं मस्त देवाचं गाणं म्हणलेलं आहे आणि म्हणजे आम्ही जेवढं बोर झालेलो होतो दिवसभर किंवा कांदे लावून थकलेलो होतो तर पूर्ण आमची म्हणजे एनर्जी पूर्ण परत आलेली आहे कारण त्यांनी एकदम असं फ्रेश केलेलं आहे आता सगळ्यांना. आणि आता लगेच लागू आपण कांदे लावायला काय आता सगळे आता थकलेले होते तर सगळे आता मस्त फ्रेश झाले आहे की नाही दीदी जेवण झालं की नाही. तर चला आता आपण आवरलं का लगेच लावायचे कांदे मग बरोबर चला आता घेऊ लावून मग कांदे काय मस्त गाणं बी म्हणले आता थोडा वेळ बसलो पण आराम झाला चला आता. तर पहा आता आम्ही घरी चाललो आणि शंभू आणि मम्मी पण आल्या त्या मम्मी आल्या त्या आरती करायला आणि शंभू पहा कसं गाडीवर बसतोय मस्त येतं का शंभू बस मम्मी चला शंभू बाय बाय. तर मम्मी आणि त्या पण आल्या त्या सगळ्या मम्मी आणि शंभू सोनपापडी आल्या त्या आरती करायला आणि त्याच्यानंतर मग आम्हाला पण सुट्टी झाली तर आम्ही पण घरी येत होतो तर मग मम्मी चला म्हणजे आपण पुरी हो जाऊ पायी पण शंभू पप्पाला लई शंभू यायला होतात म्हणले नाही आता शंभूला गाडीवरच घेऊन येऊ आणि ते पण गाडी घेऊन आले ते आता मम्मीला शंभूला घेऊन गेले. सोनपापडी तिकडेच वाटतं पप्पा पाशी सोनपापडी तिकडे आता काय गाणी लावेले मंदिरापाशी याच्यामध्ये त्याच्यामुळे चालू आहे तिथं मजा करायचं काम सोनपापडीचं मोबाईल हातामध्ये. आणि आता भरपूर टाइम झाला 7 वाजलेले आणि त्या मावशीने त्या पण केल्या आणि आता आम्ही पण चाललेलो आहे तर जात जाता म्हणजे वावरातलं भुईमुगाचं झाड उपटलं होतं तर भरपूर अशा शेंगा आहेत त्याच्या शेंगा खात चाललेलो होतो. आणि आता म्हणजे आता काय माहिती उद्या होतं का नाही होतं आमचं रान पण आता तुम्ही पाहिलंच ना एवढं रान आमचं झालेलं आहे आणि बाकी राहिलेलं आहे आता तर बघू आता उद्या काय होतं तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.